नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये, राज्यात अनेक ठिकाणी खूप काम, मी एकटा तिथे पुरेसा, अजित पवार। धुळे जिल्ह्यात वोट जिहादमुळे लोकसभेत पराभव, विधानसभा निवडणुकीत त्याला उत्तर देण्याची वेळ, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे फार आवश्यक, शरद पवार म्हणाले। मनमोहन सिंगांना समजावून सांगितले तेव्हा 70,000 कोटींची कर्जमाफी झाली। मध्यरात्रीपर्यंत निवडणूक प्रचार, अजित पवार गटाचे उमेदवार आमदार शेळकेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा। पक्ष फोडणाऱ्या आणि पक्ष घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवा, तोपर्यंत विकास होणार नाही, राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन। शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासह मोदी शहांकडे गहाण, संजय राऊत यांची टीका। आणि अजित पवारांना परत घेणार का, शरद पवार म्हणाले त्यांच्याशी आमचा वैयक्तिक सलोखा राहील, राजकीय सलोखा राहणार नाही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। किल्ले धारूर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी शेतकरी राजेंद्र तिडके यांच्या हस्ते पार पडला। यावेळी खरेदी विक्री संघाचे सचिव चोले यांनी सोयाबीन कशा प्रकारे खरेदी होणार तसेच आर्द्रता किती असावी याविषयी सविस्तर माहिती दिली। सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी बीड पोलिसांना आदेश दिले आहेत। त्यावरून दिनांक 7/11/2024 रोजी बीड LCB येथील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर व स्टाफ हे अंबाजोगाई शहरात गस्त घालत असताना एक महिला वेगाने बॅगसह चालत असताना दिसून आली। तेव्हा महिला अंमलदार सुशीला हजारे यांनी संशयित महिलेस थांबून तिच्या बॅगची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये जास्त प्रमाणात पैसे दिसून आले। महिलेस पैसे कोणाचे व कशाचे आहेत याचे समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना कळवून त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले। सदर महिलेने नियमापेक्षा जास्त रक्कम बाळगल्याने सविस्तर पंचनामा करून एकूण 18,50,000 रुपये नगदी महिलेच्या ताब्यातून जप्त करून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली। पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर, PT चव्हाण, महेश जोगदंड, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाय, भागवत शेलार, युनुस बागवान, सुशीला हजारे, बाळासाहेब घोडके, पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी मिळून केली। फिर्यादी कल्याण संपत भाकरे, DJ वाहन चालक राहणार भाकरे वस्ती तालुका पाटोदा यांच्या वाहनाला लावलेले DJ साहित्य कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्यावरून पोलीस स्टेशन पाटोदा येथे दिनांक 27/10/2024 रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती। दिनांक 7/11/2024 रोजी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना बीड LCBचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना गुप्त माहिती मिळाली की दगडी शहाजहानपूर येथील सुरेश नवनाथ गायकवाड वय 22 वर्षे व त्याच्या साथीदारांनी मिळून चोरीचे DJ साहित्य आणलेले आहेत। या खात्रीशीर बातमीवरून LCBचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने बातमीतील इसमाचा शोध घेत असताना नमूद इसम हा सम्राट चौक येथे उभा असल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेऊन DJ चोरीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याच्या इतर साथीदारांसह DJ साहित्य चोरी केल्याचे सांगितले। त्याचे इतर साथीदारांपैकी अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड राहणार शहाजहानपूर तालुका जिल्हा बीड यास ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींना अधिक विचारपूस केली असता त्यांनी आणखी 2 ठिकाणी DJ साहित्य चोरी केल्याची कबुली दिली। त्यावरून पोलीस स्टेशन पाटोदा आणि पोलीस स्टेशन जामखेड येथे नोंद असलेले 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपीकडून चोरीचे DJ साहित्य एकूण 10,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित 4 आरोपींचा शोध चालू आहे।
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार मनोज वाघ, अशोक दुबाले, दीपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, आशिफ शेख, चालक सिद्धार्थ मांजरे यांनी केली. नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडी डिवायडरवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये बाप लेक जागीच ठार झाले तर अन्य 4 जण जखमी झाले. ही घटना आज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी धुळे सोलापूर महामार्गावर पाडळसिंगी टोल नाक्यानजीक घडली. सय्यद हमीद वय 70 वर्षे राहणार मुंबई यांच्या नातेवाईकाचे 10 नोव्हेंबर रोजी बीड येथे लग्न होते. या लग्नानिमित्त ते आपल्या कुटुंबियांसमवेत चारचाकी गाडीने बीडकडे येत होते. ते पाडळसिंगी टोल नाक्याजवळ आले असता त्यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांची गाडी डिवायडरवर जाऊन आदळली. त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये सय्यद हमीद वय 70 वर्षे व त्यांचा मुलगा सय्यद मुद्दशीर वय 35 वर्षे राहणार अंधेरी मुंबई हे दोघेही जागीच ठार झाले तर गाडीतील अन्य 4 जण जखमी झाले. त्यामध्ये 2 लहान मुलांचा आणि 2 महिलांचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडी चक्काचूर झाली असून त्यातील एका मयताचा मृतदेह देखील छिन्नविछिन्न झाला होता. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून मतदारसंघातील दहशत निपटून काढण्यासाठी प्रत्येकाने शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्यावे असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. ते आष्टी येथील बाजार तळावर आयोजित त्यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेत बोलत होते. त्यावेळी प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आष्टीत ऐतिहासिक असा रोड शो संपन्न झाला. यावेळी तिन्ही तालुक्यातील अक्षरशः जनसागर उसळला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती ॲडव्होकेट साहेबराव मस्के हे होते तर व्यासपीठावर सौ दमयंतीताई धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे, ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जीप सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे, वर्षाताई माळी, अशोकराव सवाशे, ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे, अभयराजे धोंडे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील जनसागर उसळला होता. यावेळी शिट्टीच्या आवाजाने आष्टी परिसर दणाणून गेला होता. भीमराव धोंडे पुढे म्हणाले की जलजीवन कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून मतदारसंघात विरोधकांना भ्रष्टाचाराचे महामेरू म्हणून ओळखले जाते. माझ्या आमदारकीच्या काळात कोणावरही अन्याय न करता मी रस्ते, पिण्याचे पाणी, 1000 पाझर तलाव अशी अनेक विकासाची कामे केली. युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे, आष्टी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.